बातमी 36 जिल्ह्यांची। येत्या 2-3 महिन्यांमध्ये पाकिस्तान सोबत युद्ध होईल असं भाकीत प्रकाश आंबेडकरांनी वर्तवलंय। ते उल्हासनगरमध्ये आयोजित बहुजन वंचित आघाडीच्या जाहीर सभेत बोलत होते। लाडकी बहीण योजनेकरता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलंय। ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवल्यानंतरही अनेक महिलांना ई-केवायसी करण्यात अडचणी येत आहेत। यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये सुधारणा केल्यानंतर आता या ई-केवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आलेली आहे। ज्या महिलांचं ई-केवायसी अद्यापही झालेलं नाही अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्र गोळा करून त्यांचं ई-केवायसी अंगणवाडी सेविकांकडून केलं जाणार आहे। राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपताच राज्यात पालिका निवडणुकांच्या तयारीला वेग आलाय। पालिका निवडणुकांकरता आवश्यक तयारी पूर्ण झाली असून आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीत राहा असे आदेश राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या 29 महानगरपालिका आयुक्तांना दिले आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीकरता आज अंतिम मतदार यादी जाहीर होणार आहे। त्यामुळे आपलं नाव कुठल्या प्रभागात आहे ते कळणार आहे। 20 नोव्हेंबरला जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीमध्ये अनेक मतदारांची नावं एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये स्थलांतरित झाल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत। अंतिम प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही भाष्य केलं। 15,007 कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यात केलेली आहे। पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले। कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही असंही त्यांनी सांगितलं। मराठवाडा दुष्काळमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनामध्ये केली। विदर्भातील सिंचन अनुशेष भरून काढू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल वगैरे कुणीही शंका मनात बाळगू नये। निवडणुका आल्या की अशी टीका केली जाते। मुंबई कालही महाराष्ट्राचीच होती आणि आजही महाराष्ट्राचीच आहे। जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच असणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं। हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकैत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे। इतिहासात असले अनेक रेहमान डकैत आले पण आणि गेले पण असल्या रेहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे असा टोला शिंदेंनी नाव न घेता लगावला। हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ हायवेबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। सोलापूरपासून शक्तीपीठ हायवेचा प्रस्तावित मार्ग बदलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। प्रस्तावित हायवेचा मार्ग हा सध्याच्या नॅशनल हायवेला समांतर जात असल्यानं मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। कोल्हापूर सांगलीतलं पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार असून आता मराठवाड्यातील प्रश्न मिटणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। सभागृहामध्ये याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। पुण्यामध्ये शिवसेना उबाठा पक्ष आणि मनसेची बैठक पार पडली। पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक पार पडली। 7 दिवसांच्या अधिवेशनावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। कर्जमाफी लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार यावर सरकारनं भाष्य केलं नाही अशी टीका भास्कर जाधवांनी केली। सतेज पाटलांनीही सरकारवर टीका केली। 7 दिवसांमध्ये फक्त घोषणांचा पाऊस पडला, पैसा नाही खिशात, घोषणा मात्र अपार। घोषणा केल्या पण प्रत्यक्षात मदत मिळाली नाही असं म्हणत सतेज पाटलांनी सरकारला लक्ष्य केलं। ज्यांनी 2 दिवसाचं अधिवेशन घेतलं ते नागपूर अधिवेशनामध्ये बोलतात असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला। आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं तर काही 2 तास सभागृहात बसले म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। राज ठाकरेंना सोबत घेणं ही उद्धव ठाकरेंची खूप मोठी चूक असेल असं म्हणत मंत्री रामदास आठवलेंनी टोला लगावला। लोकसभेमध्ये राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला, मात्र याचा काहीच फायदा महायुतीला झाला नाही असं आठवले म्हणाले।
सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळ्याप्रकरणी आमदार श्वेता महाले यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी मंत्री संजय राठोड यांनी केली आहे। विधानसभेमध्ये लक्षवेधीच्या माध्यमातून मंत्री संजय राठोड यांनी ही मागणी केली। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलीस खऱ्या खोट्याची तपासणी करतील असं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले। फलटणमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना आणि भगिनींना त्रास झाला तर काळा कोट घालून मी त्यांच्यासाठी कोर्टात उभा राहीन असंही वक्तव्य निंबाळकरांनी केलं। नांदेड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात झालेली आहे। मुलाखतीला मोठा प्रतिसाद मिळत असून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल असं आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केलं। जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीला इच्छुक उमेदवारांसह नगरसेवक उपस्थित होते। दरम्यान 130 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत। मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी मनमाड येवला रेल्वे स्थानकाला भेट दिली आणि पाहणी केली। कुंभमेळ्याकरता रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांना त्यांनी त्याचा आढावा घेतला। आता आपण एक सविस्तर बातमी बघतो आहोत। सध्या देशभर धुरंधर सिनेमानं धुमाकूळ घातलेला आहे आणि यातलं रेहमान डकैत हे व्यक्तिमत्व किंवा ही व्यक्तिरेखा चांगली चर्चेत आलेली आहे। काल विधान परिषदेमध्ये झालेल्या अंतिम आठवडा प्रस्तावात अनपेक्षितपणे रेहमान डकैतचा उल्लेख झाला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिल्मी डायलॉगबाजी केल्यानं सभागृहात धुरंधरचाच बोलबाला बघायला मिळाला। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकैत आहेत कोण याचा शोध घेतला पाहिजे। असल्या रेहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे असा टोला शिंदेंनी नाव न घेता लगावला। आम्ही रात्री 2-2 वाजेपर्यंत सभागृह चालवलेलं आहे, काही तर 2 तास सभागृहात बसले असं म्हणत त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। तिजोरीला घातलं वेटोळं, प्रत्येक कामात घोटाळे, मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे असं मला आता पाठवले आणि कोणीतरी पाठवून। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रेहमान डकैत कोण आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे कि मुंबई को लुटने वाला कौन है वो रेहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे। इतिहासात असे अनेक डकैत रेहमान डकैत अनेक आले आणि गेले पण, आणि असल्या रेहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे। बदला महाराष्ट्र का मंजर, सभापति महोदय, बदला महाराष्ट्र का मंजर, हमारी सारी योजनाएं है गेम चेंजर। कारपोरेशन का इलेक्शन जीतकर हम ही होंगे असली धुरंधर। म्हणजे 2 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं, पण काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही। विरोधी पक्षनेता हे पूर्ण अधिवेशनामध्ये दुसरं काय विरोधी पक्ष नेत्याशिवाय नेत्यांनी आपल्या चर्चा केली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। आणि भाई विदर्भामध्ये एक म्हण आहे, घरात नाही दाना आणि मले पाटील म्हणा। काही लोक तोंडाने फक्त बोलत असतात, इथे येऊन बोलत नाहीत आणि ते बळ फक्त इथूनच दाखवतात, बाहेर दाखवतात, आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झालेली। प्रतिक्रिया आल्या आणि एकच हर्षा सभागृहामध्ये पिकलेला आपण बघितला। आता पुढच्या घडामोडींकडे वळतोय। वायू आणि ध्वनी प्रदूषणाला प्रतिबंध घालण्याकरता जाहीर केलेल्या सूचनांचं पालन न केल्यामुळे नवी मुंबई महापालिका प्रशासनाने शहरातील 18 गृहप्रकल्पांचं काम बंद केलेलं आहे। कारवाईच्या या बडग्यामुळे रिअल इस्टेट वर्तुळामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। वातावरणामध्ये धुळीचे कण वाढल्यामुळे हवा प्रदूषित झाल्याने नागरिक हैराण झालेले आहेत। त्यामुळे पालिका प्रशासनाने धूळ ओकणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे।
गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्ता या पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याच्या कामाकरता मुंबई महापालिकेने नुकतीच निविदा मागवली आहे. मुलुंड ते ऐरोली टोलनाक्यापर्यंतच्या कामाकरता ही निविदा मागवली गेलेली असून या कामाकरता 1293 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यामध्ये मुंबईत बहुतांश ठिकाणी हवेचा दर्जा समाधानकारक ते मध्यम श्रेणीमध्ये नोंदवला गेला होता. मात्र आता पुन्हा मुंबईतील काही भागातील हवेचा दर्जा खालावलेला आहे. समीर ॲपच्या माध्यमातून किंवा त्याच्या नोंदीनुसार गोवंडीच्या शिवाजीनगर इथली हवा रविवारी वाईट श्रेणीमध्ये नोंदवली गेली. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच तिथं मध्यम श्रेणीमध्ये हवा नोंदवली जात होती. हवेच्या खराब गुणवत्तेमुळे मुंबईतील नागरिकांना अस्वस्थ वाटण्याचं प्रमाण वाढलंय. शहर आणि उपनगरांच्या अनेक भागांमध्ये हवेची गुणवत्ता खराब झालेली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये रविवारी सलग चौथ्या दिवशी तापमानामध्ये मोठी घट झाली. सांताक्रूज इथं 17.2 अंश सेल्सिअस, गुलाब्यामध्ये 20 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. थंडी मुक्कामी राहिल्याने मुंबईकरांनी सुट्टीच्या दिवशी आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेतला. मुंबईमध्ये माथेरान इतकंच तापमान नोंदवलं गेलंय. पुढील आठवडाभर शहराचा पारा 20 अंशांच्या खाली राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. भाड्यानं घर शोधताना नागरिकांची होणारी वणवण आता थांबणार आहे. म्हाडा आता सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार भाड्यानं घरही उपलब्ध करून देणार आहे. याकरता नो ब्रोकर मॅजिक ब्रिक्सच्या धर्तीवर म्हाडा लवकरच स्वतःचं पोर्टल लॉन्च करणार आहे. देशातील सगळ्यात मोठं ग्रीनफील्ड एअरपोर्ट म्हणून ओळखलं जाणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी तयार होणार आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्याकरता तांत्रिक व्यावसायिक व्यवहार्यता सल्लागाराची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सिडकोनं सुरू केलेली आहे. या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ संस्थांकडून निविदा मागवल्या जाणार आहेत. ही धावपट्टी तयार झाल्यानंतर या विमानतळाची प्रवासी हाताळण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. महत्वाकांक्षी उत्तर मुंबई सागरी सेतूचा विस्तारित भाग असलेल्या वर्सोवा भाईंदर विकास आराखडा रस्त्याच्या प्रकल्पाचा मार्ग उच्च न्यायालयानं मोकळा केला आहे. या प्रकल्पाच्या 26.3 किलोमीटरच्या पट्ट्याकरता सुमारे 45,000 खारफुटीची झाडं तोडण्यास न्यायालयाची महापालिकेला परवानगी आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत सुरू झालेल्या मेट्रोची लांबी 91 किलोमीटर आहे. मेट्रोतून दररोज 9,50,000 प्रवासी प्रवास करत आहेत. मुंबई महानगर प्रदेशामध्ये 170.40 किलोमीटरच्या मेट्रोचं काम सुरू आहे. त्यापैकी पुढील 2 वर्षांमध्ये मुंबईत अजून 132 किलोमीटरची मेट्रो सुरू होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिली. विरारमधील शिरसाड वज्रेश्वरी रोडवरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. आई-वडिलांबरोबर दुचाकीवरून जात असताना ट्रेलर आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये 7 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. अतिवृष्टीमुळे पाळीव जनावरे गमावलेल्या धाराशिव जिल्ह्यातील जवळपास 100 शेतकऱ्यांना गायीचं वाटप करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलाय. याकरता गुजरातच्या प्रसिद्ध गिर प्रजातीच्या 101 गायींची खरेदी करण्यात आली आहे. रनवे ऑफ द फ्युचर या संकल्पनेवर आधारित नवी मुंबईतील प्रॉपर्टी एक्झिबिशनला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. दादर रेल्वे स्थानकावरील गाड्यांची वाढती वर्दळ लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेनं इथं अतिरिक्त मार्गिका आणि प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम सुरू केलेलं आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची तयारी रेल्वेनं केली असून नव्या प्लॅटफॉर्मला क्रमांक 8 दिला जाणार आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरता आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर या पदाकरता भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार SBIच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. पुणे शहराच्या झपाट्यानं वाढणाऱ्या लोकसंख्येला आणि वाढत्या गुन्हेगारीच्या आव्हानांना सामोरं जाण्याकरता पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये मोठी प्रशासकीय फेररचना करण्यात येणार आहे. या अंतर्गत 2 नवीन परिमंडळांची आणि 5 नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पोलीस प्रशासन अधिक सक्षम आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.
अचानक होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण केवळ वृद्धांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तरुण वयोगटातही ही चिंताजनक बाब आहे आणि ती वेगानं वाढते आहे. त्यामागे प्रामुख्यानं हृदयविकार आणि अस्वास्थ्यकारक जीवनशैली कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालेलं आहे. एम्स नवी दिल्ली इथं करण्यात आलेल्या अभ्यासात 18 ते 45 वयोगटातील अचानक मृत्यूंच्या घटनांमध्ये हृदयविकार हा प्रमुख कारण असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. नालासोपाऱ्यातील NH बेकरीच्या पावमध्ये किडा आढळल्यानं खळबळ माजली आहे. उबाठा शिवसेनेच्या नालासोपारा शहर संघटक संगीता मालसुरे यांनी MD नगर इथल्या दुकानातून पाव खरेदी केला होता. हा पाव त्यांनी मुलगा राहुल याला खाण्यास दिला असता त्यातील एका पावामध्ये किडे आढळून आले. आपत्कालीन स्थितीत तातडीची वैद्यकीय मदत मिळावी म्हणून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सुरू करण्यात आलेल्या आहेत. मुंबईत अशा फक्त 97 रुग्णवाहिका आहेत. 1.25 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईकरता त्या अपुऱ्या पडत आहेत. त्यांची संख्या तातडीनं वाढवावी अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेमध्ये केली. आता आपण एक सविस्तर बातमी बघतोय. नागपूर महानगरपालिका निवडणुकीकरता अंतिम मतदार यादी जाहीर होती आहे. दुबार मतदारांच्या नावांपुढे डबल स्टार असणार आहे. नागपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतली. पारडी परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात 7 जण जखमी झाले होते. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरच्या रामतीर्थजवळ एका 4चाकी वाहनाला भीषण आग लागली. या आगीमध्ये 4चाकी वाहन हे पूर्णतः जळून खाक झालेलं आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली अशी माहिती समोर येते. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. जळगाव शहरासह जिल्ह्यात पुढील 5 दिवस पुन्हा एकदा थंडीची लाट जाणवणार आहे. 15 ते 20 डिसेंबर दरम्यान किमान तापमान 8 ते 12 अंश सेल्सिअस पर्यंत घसरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तुळजापूर इथल्या ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांना मुख्य आरोपी विनोद गंगणे यांना अब्रूनुकसानीची नोटीस पाठवलेली आहे. निंबाळकरांनी केलेल्या आरोपांमुळे समाजात प्रतिष्ठा मलिन झाल्याचा आरोप त्यानं केलाय. धाराशिवच्या भूम, परंडा, वाशी, कळंब या तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वतीनं ऑनलाईन पद्धतीनं 101 गीर गायींचं वाटप करण्यात आलंय. त्यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या कांदिवली परिसरामध्ये पोलिसांनाच मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर कांदिवली पोलिसांनी तात्काळ परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला. पोलिसांनी विभागातील सगळ्या संशयित गुंडांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. जळगावामध्ये भाजीपाल्याचे दर अजूनही तेजीत आहेत. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे भाजीपाला उत्पादन घटलंय. सध्या पालक वगळता बहुतेक भाज्यांचे दर 50 रुपयांच्या पुढे आहेत. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील वानवडा या रस्त्यावर कारला आग लागली. एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात आहे की घातपात याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पंढरपूरच्या यमाई तलावातील गढूळ पाण्यामुळे माशांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय. गढूळ पाण्यामुळे वारंवार मासे मरत असल्याचं सांगत नागरिकांनी पालिकेवर नाराजी व्यक्त केली. फुटबॉलपटू मेस्सीचं मुंबईमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. वानखेडेवर फुटबॉल प्रेमींची तुफान गर्दी बघायला मिळाली. मेस्सीच्या हस्ते प्रोजेक्ट महादेवचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सह अनेक अभिनेत्यांनी तिथं हजेरी लावली. लिओनेल मेस्सीनं शालेय विद्यार्थ्यांना फुटबॉलचे धडे दिले. काही वेळ या मुलांसोबत तो फुटबॉल खेळत मुलांना अनोखा अनुभव देताना दिसला. मुलांनी मेस्सीसोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंही वानखेडे स्टेडियमवरील कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी मेस्सीसोबत हस्तांदोलन करत सचिननं मेस्सीला क्रिकेट जर्सी भेट दिली. भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीनंही मेस्सीची भेट घेतली. यावेळी मेस्सी आणि सुनील या दोघांनी एकमेकांना मिठी सुद्धा मारली. प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत 60 गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या 60 खेळाडूंना स्वतः मेस्सीनं फुटबॉलचे तंत्रशुद्ध धडे दिले.
पुणे नाशिक रेल्वे मनसर नारायणगाव संगमनेर या मार्गेच नाशिकला जावी या मागणीकरता आंबेगाव तालुक्यातील मनसर इथं सर्व पक्षीयांकडून निर्धार बैठकीचं आयोजन करण्यात आलं। याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहोत, मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करणार आहोत असा इशारा दिलीप वळसे पाटील यांनी दिला। शक्तीपीठ महामार्ग सांगोल्यातून गेला पाहिजे या मागणीकरता शेतकरी आक्रमक झालेले आहेत। आरेखन बदलून शक्तीपीठ महामार्ग सांगोल्याच्या बाहेर जाता कामा नये अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला।